आपण बोलतो की श्री व्यासांपासून चालत आलेली परंपरा, श्री व्यासांची जयंती आणि ती गुरुपौर्णिमा आहे. पण श्री व्यासांची जयंती म्हणजे गुरुपौर्णिमा नाही, मी काही तज्ज्ञांकडून ऐकलेलं आहे. व्यास या शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या. व्यास म्हणजे काय? व्यास हे व्यक्ती सापेक्ष नाव नाही. व्यास म्हणजे काय? तुम्ही भूगोलात शिकला असाल, व्यास, त्रिज्या. वर्तुळामध्ये केंद्रबिंदूपासून त्रिज्येपर्यंत जे संपूर्ण अंतर आहे त्याला आपण व्यास म्हणतो. वेदांचा विस्तार करून ज्यानं सांगितलं ते व्यास, व्यासाचा अर्थ आहे. हे व्यक्ती सापेक्ष नाही. ज्यानं, पूर्वीचा काळ असा असायचा पा की माहिती काहीच नसायची. ChatGPT नसायचं, AI नसायचं ना, गुगल नाही, यूट्यूब नाही. नॉलेज काय, फक्त आईवडिलांकडूनच सगळं काय भेटत नसायचं. मग एखाद्या व्यक्तीला जर शिकायचं असेल तर विशिष्ट एका ज्ञानी गुरुकडून ते ज्ञान मिळवावं लागायचं. ही परंपरा गुरुपौर्णिमेची फार अनादी कालापासून आहे. त्याला फार म्हणजे हजारो वर्षाचा इतिहास आहे. शेकडो नाही, हजारो वर्षाचा इतिहास आहे. आणि मग त्या काळामध्ये विद्यार्थ्याला गुरुकडे बसून ते ज्ञान घ्यावं लागायचं. मग त्यावेळी गुरुदक्षिणा नसायची, गुरुही काही घेत नव्हते. पण आता काळ बदलला. आता तुमची गुरुदक्षिणा आधी जमा इकडे ऑफिसला आणि मग तुम्ही इथे आहे. काळ बदलला. पण जरी काळ बदलला असला, गुरुदक्षिणा आता घेऊनही काही शिकवत असले काही गुरु, पण त्यामध्ये दोन पद्धती आहेत. आणखी नाही बघा, आणखी नाही, ती परंपरा जपणारी गुरुपौर्णिमा आहे, लक्षात ठेवा. आणि कमर्शियलपणा जो आला त्याचा शिक्षक दिन आहे. तुम्हाला शिक्षक दिन आणि गुरुपौर्णिमा यातला फरक लक्षात ठेवा. गुरुपौर्णिमा याला अध्यात्माचा टच आहे, याला अध्यात्माचा टच आहे. आणि शिक्षक दिन हा अलीकडे भारत सरकारनं चालू केलेला दिवस आहे. पण शिक्षक दिन वेगळं. म्हणजे काही लोक म्हणजे विचारण्यात यायचं की मग शिक्षक आहेत, वेगवेगळे विषय शिकवणारे, संगीत शिकवणारा शिक्षक आहे, वेगवेगळे क्लासेस घेणारे शिक्षक आहेत, वेगवेगळे विषय शिकवणारे शिक्षक आहेत, आणि त्याला तर शासनच पेमेंट देतं. कारण आता त्याच्याशिवाय भागणार नाही ना. पूर्वीचा काळ कंदमुळं खाऊन गुरु शिकवायचे, आता कंदमुळं खाऊन गुरु शिकवू शकत नाही. आता गाड्या घोड्या आल्या, खर्च वाढला, आणि मग त्यातून एक कमर्शियलपणा पुढे आला. मग तो कमर्शियलपणा असणारा शिक्षकांचा दिवस तो 5 सप्टेंबर आहे, लक्षात ठेवा. आणि गुरुपौर्णिमा हा परंपरा जपणारी ही गुरुपौर्णिमा आहे. ही जी गुरुपौर्णिमा आहे ना आज आपण साजरी करतोय, ही परंपरा जपणारी आहे. ही अनादी कालापासून चालत आलेली परंपरा आहे. हजारो वर्षाचा या गुरुपौर्णिमेला इतिहास आहे. आणि आत्ता भारत सरकारनं सुरू केलेला जो दिवस आहे तो शिक्षक दिन आहे. शिक्षक दिनाच्या दिवशी सुद्धा आपल्या शिक्षकाला, आपल्या गुरुला आपण भेटतो, आपण त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. मग काही लोकांचं असं मत असेल की मग काही लोक तर म्हणतात की नाही, म्हणजे आम्ही गुरुच मानत नाही, आम्ही स्वयंभू आहोत. काही लोक गुरुपौर्णिमा मानतच नाही. काही लोक शिक्षक दिनाला शुभेच्छा देतात, काही लोक गुरुपौर्णिमेला शुभेच्छा देतात. शिक्षक दिन आणि गुरुपौर्णिमा यामध्ये थोडासा फरक आहे. भारत सरकारनं चालू केलेला शिक्षक दिन आहे आणि त्या अगोदरपासूनच चालत आलेली गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेला अनेक वर्षाचा इतिहास आहे आणि शिक्षक दिन हा आत्ताचा आहे. पण दोन्ही दिवशी आपण शिक्षकांना शुभेच्छा देतो, त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. आता कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, पण काही लोकांना ते कृतज्ञता व्यक्त बी करायची नाही. ते काय म्हणतात, काही लोकांची मानसिकता सांगतो की नाही, आम्ही काही गुरु बिरूची काही गरज नाही आपल्याला, आम्ही सगळे कष्ट केले आणि आम्हीच शिकलो. मग अशा लोकांना माझी विनंती असेल, मग काय करायचं, गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वतःलाच हार घालून घ्यायचा की मीच सगळा स्वयंभू आहे म्हणून. असं काही नसतं. प्रत्येक क्षेत्रामध्ये कुणाचं तरी मार्गदर्शन घ्यावं लागतं आणि कुणाची तरी कृतज्ञता व्यक्त करावी लागते. मी हे सगळे ग्रंथ लिहिले आणि त्याच्यात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्या वडिलांचा फोटो टाकला की यांनी मला संयम शिकवला, यांनी मला जिद्द शिकवली.
कुणाला तरी श्रेय देण्याची मानसिकता ज्याच्यामध्ये असते तो कृतज्ञता व्यक्त करत असतो. आणि मीच स्वयंभू आहे, मी स्वतःच सगळं शिकलो, अशी माणसं कृतज्ञ असतात. दोन प्रकारची माणसं आहे, कृतज्ञ आणि कृतज्ञ. तर जी माणसं दुसऱ्याचे उपकाराची जाणीव ठेवतात ती माणसं कृतज्ञता व्यक्त करतात. तुम्ही म्हणाल आता काळ खूप बदलला आहे, आता हे गुगल आलं, यूट्यूब आलं, त्यांच्याकडून बी भरपूर काही शिकायला भेटतं. मग ते आपण त्यांची कृतज्ञता व्यक्त करायची का? मग यूट्यूबला हार घालायचा का? मग AI हार घालायचा का? मग त्याला फुलाचा गुच्छ द्यायचा का? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यातला फरक काय. माहिती आपल्याला गुगलवरनं मिळते, AI वरनं मिळते. माहिती असणं वेगळं आणि ज्ञान देणं वेगळं. ज्ञान आणि माहिती यामध्ये फरक आहे. मला मुंबईला जायची माहिती आहे असं आपण म्हणू, किंवा यूट्यूबवरनं बघा लेडीज येतात, त्या भाजी कशी करायची, ती भाजी कशी करायची, आपण त्या यूट्यूबवरून शिकतो ना, ती झाली माहिती. मला माहिती आहे अमुक अमुक भाजी कशी करायची, पण प्रत्यक्ष भाजी करण्याचं ज्ञान ज्या आईनं दिलं, आई गुरु आहे, यूट्यूबवरूनही होऊ शकत नाही. मला मुंबईला जायची माहिती आहे, ही झाली माहिती, पण मुंबईला जाण्यासाठी काय काय करावं लागतं याचं परिपूर्ण ज्ञान असणं हे झालं ज्ञान. ज्ञान आणि माहिती यामध्ये फरक आहे. प्रत्यक्ष अनुभव ज्यांच्याकडून आपल्याला मिळाला, प्रत्यक्ष ज्यानं आपल्याला खरंच ज्ञान दिलं, एखाद्या विषयाचं सखोल ज्ञान देणं हे झालं ज्ञान. आणि फक्त तात्पुरती माहिती घेणं ही झाली माहिती. माहिती हा शब्द वरवरचा आहे, ज्ञान हा शब्द खोलाचा आहे. आणि म्हणून ज्ञान हे गुरु करून घेत असतो, त्या गुरुची आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आज कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. मग गुरुला मानणारा वर्ग, गुरु म्हणजे कोण? एक साधा अर्थ सांगतो तुम्हाला. गुरुचा फार मोठा, गुरु या शब्दाचा फार मोठा व्याप्ती आहे. गुरु म्हणजे मोठा, गुरु म्हणजे सन्मान देणे. लघु आणि गुरु शिकलो ना आपण. लघु कसा असतो? छोटा आहे. गुरु कसा असतो? लघु गुरु शिकलो ना आपण शाळेत. लघु हा छोटा आहे, गुरु हा मोठा आहे. कुणाला तरी मान सन्मान देणं त्याचं नाव गुरु आहे. जसं व्यास या शब्दाची व्याप्ती आहे, तसं गुरु शब्दाची सुद्धा फार मोठी व्याप्ती आहे. स्वत्वाची जाणीव जे करून देतात ते गुरु. तुम्ही कोण आहात, तुम्ही तुमच्या आत डोकावून पहा, तुम्ही कोण आहात याची जाणीव जे करून देतो ना तो गुरु आहे. म्हणजे आहे मी कोण, करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात की मी कोण आहे याचा शोध माणसानं घेतला पाहिजे. आणि मी कोण आहे याचा शोध घ्यायला ज्या व्यक्तीनं लावलं तो गुरु. आणि फक्त इंग्रजी गणित विज्ञान शिकवलं ते शिक्षक. गुरु आणि शिक्षक यातला अर्थ लक्षात घ्या. आता शिक्षक कोण? इंग्रजी गणित विज्ञान शिकवलं ते सुद्धा आपले गुरुच आहेत, पण शिक्षक आपण त्यांना म्हणतो. पण अध्यात्माची टच ज्यांना आहे, ज्यांनी स्वत्वाचा विचार करायला शिकवलं, मी काय आहे, माझ्यात काय आहे हे ज्यानं शोधायला शिकवलं ते गुरु. मग माझ्यातल्या स्वत्वाची जाणीव करून देणाऱ्या गुरुचं वंदन करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आणि शिक्षकांना शुभेच्छा देण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन 5 सप्टेंबर. या दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. मग गुरु कोण असतो? आयुष्यात प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळे गुरु आहेत. मग कुणी व्यवसायातला गुरु असेल, आता काही फोटोग्राफर आहेत, फोटोग्राफी कुणाकडे तरी तुम्ही शिकता, ते तुमचे गुरुच आहेत. आता हे कॅमेरेवाले आहेत, यांचा कोण गुरु? तर त्यांचे जे मालक आहेत, त्यांचे ज्यांच्याकडे ते फोटोचं शिकले ना, शूट कसं करायचं, फोटो कसे काढायचे, कुणीतरी शिकवलं ना, ते त्यांचे गुरुच आहेत. आणि म्हणून या गुरुपौर्णिमेला त्यांना सुद्धा शुभेच्छा देतात लोक, आणि शिक्षक दिनाला पण देतात. पण शिक्षक दिन आणि गुरुपौर्णिमा यातला फरक जर लक्षात घेतला तर जे कमर्शियलपणा जिथं आला त्यांचा शिक्षक दिन, आणि जिथं अध्यात्माचा टच आला तिथं गुरुपौर्णिमा, हा दोन्हीतला फरक आहे. आणि म्हणून ज्याच्याकडून आपण शिकत असतो त्याच्याबद्दल तुम्ही मग शिक्षक दिनाच्या दिवशी असू द्यात, नाही तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी असू द्यात, पण ती कृतज्ञता तुम्ही व्यक्त केली पाहिजे. म्हणजे कुणाला गुरु मानलं पाहिजे? तर सगळ्याला गुरु मानलं पाहिजे. ज्याच्याकडून आपण शिकतो. मित्रांना गुरु मानलं पाहिजे, आईला गुरु मानलं पाहिजे, वडिलांना गुरु मानलं पाहिजे. म्हणजे म्हणूनच मी ते नेहमी सांगतो की जो जयाचा घेतला मी गुण, तो तया गुरु केला जाणं. ज्यांच्याकडून आपण काहीतरी गुण घेत असतो
त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आणि त्यासाठी ही परंपरा आहे गुरुपौर्णिमेची, की त्यांच्याबद्दल कृतज्ञता आपण या दिवशी व्यक्त करायची असते. आणि त्यालाच आपण गुरुपौर्णिमा हा परंपरेने चालत आलेला एक उत्सव आहे, एक सण आहे. तुम्ही सर्वजण आलात अतिशय उत्साहानं गुरुपौर्णिमेला, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून हृदयापासून मी मनोगत व्यक्त करतो.